रामकृष्ण हरी माऊली अधिक महिना चालू आहे आणि आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी किती गर्दी चालू आहे बघा. आषाढ कार्तिक आणि अधिक महिना वारकरी संप्रदायासाठी हे दिवस म्हणजे भक्तीचा महासागरच. सध्या अधिक महिना सुरू असून पंढरपूर नगरीत भक्तीची एक वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर दूरदूरच्या राज्यातून सुद्धा भाविक पंढरीत येत आहेत. विठ्ठल मंदिरासमोर भक्तांची प्रचंड गर्दी झाली असून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून गेले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंढरपुरातील अधिक महिन्याचं अप्रतिम आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळेल. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेले हजारो वारकरी, हातात तुळशीची माळ, कपाळावर गंध, ओठावर नाम आणि मनामध्ये फक्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ, हे दृश्य खरंच मनाला स्पर्श करून जातं. भक्ती म्हणजे काय आणि विठ्ठलावरचं प्रेम किती खोल असू शकतं याची अनुभूती पंढरपुरात आल्यावरच होऊ शकते. किती आनंदाने आणि भक्तीने आपले वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत बघा. जशी आषाढी कार्तिकी एकादशी भरते तशीच गर्दी वाटायला लागली, कारण अधिक महिना आहे आणि हे सगळे भक्त विठुरायाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. अधिक महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, नामस्मरण, दानधर्म आणि विठ्ठल भक्ती याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच लाखो वारकरी या काळात पंढरपुरात येऊन विठुरायाचं दर्शन घेतात. अनेक वारकरी पायी दिंडी करत येतात. त्यांच्या पायांना फोड आलेले असतात, शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र विठ्ठल नामात रंगलेलं असतं. देह जावो किंवा राहो, पांडुरंगी मन वाहे, ही भक्ती प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर भक्त स्नान करताना दिसतात. सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या हरिपाठापर्यंत संपूर्ण पंढरी भक्तांनी भरून गेलेली असते. मंदिरासमोरच्या चरण दर्शनासाठीच्या रांगा कितीही मोठ्या असल्या तरी प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान असतं, कारण शेवटी भेट होणार असते आपल्या विठू माऊलीशी. विठुरायाच्या चरणी माता ठेवण्यासाठी हजारो लोक तासनतास वाट पाहतात आणि एकदा दर्शन झालं की त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिरासमोरील गर्दी, वारकऱ्यांची भक्ती, टाळ मृदुंगांचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि पंढरीतील भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळेल. ज्ञानोबा, माऊली, तुकारामचा गजर करत चालणाऱ्या दिंड्या पाहताना मन अगदी भारावून जातं. विठ्ठल भक्तीची ही परंपरा कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि आजही ती तितक्याच श्रद्धेने पुढे चालत आहे. अधिक महिन्यामध्ये पंढरपूरचं रूप बदलूनच जातं. प्रत्येक गल्लीमध्ये भजन, कीर्तन, अभंग आणि विठ्ठलनाम सुरू असतं. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण विठुरायाच्या भक्तीत रंगून गेलेला असतो. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या गळ्यात तुळशी माळ, तर कोणाच्या ओठावर अभंग. संपूर्ण पंढरी म्हणजे जणू भक्तीचा सागरच वाटतो. विठ्ठल म्हणजे भक्तांचा आधार, गरिबांचा वाली आणि प्रेमाचं प्रतीक. आपल्या भक्तांसाठी विठेवर उभा राहून वाट पाहणारा हा देव जगात वेगळाच आहे. म्हणूनच लाखो वारकरी आपल्या दुःख, आनंद आणि भावना घेऊन विठुरायांकडे येतात. कोणाला समाधान हवं असतं, कोणाला आशीर्वाद, तर कोणाला फक्त एक दर्शन. आणि आपला विठुराया प्रत्येक भक्ताला प्रेमानेच स्वीकारतो. कोणताच भेदभाव नाही. मनात असलेली भक्ती, श्रद्धा विठ्ठल दर्शनासाठी एवढीच पुरेशी आहे. तर अधिक महिन्यामध्ये तुम्हीही विठ्ठल दर्शन नक्की घ्या. जय जय रामकृष्ण हरी.